आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छेंद्राने मोठा गोरक्षास केला
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वळला कैनी प्रती कैनी प्रसादे निवृत्ती दातार कैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार जुजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वळला कैनी प्रती विठ्ठल सर्वातीताय साक्षणे नमस्ते देशकेंद्राय शिवाय शिवगतिने हरि ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै ओम शांति 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 कैलासराना शिवचंद्र मौळी फणेंद्र माथा मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहरी जुबिन शंभो मजको तारी सर्व मंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा खण्डमण्डलाकारं व्याप्त येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं श्रालिस्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपं या देवी सर्वभूतेषु मुक्ताई रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः समचरण सुरजं सान्द्र नीलाभुदाभ जगन्हित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं श्री विठ्ठलं चिंतयामि हे पंढरीच्या पवित्र पावना माया बापा सावळ्या नांदतो सुध चंद्रभागेच्या तीरा ही रुक्मिणी रमणा तुझ नाहीचा दळण करता सावित्र्याच्या माळ्या गोऱ्याच्या कुंभारा समस्त वारकऱ्यांच्या सुहृदा आत्मा रामा सावळ्या श्री विठ्ठला तुझ नमो पांडुरंगा करू प्रथम ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेच बंधू श्री चरण श्री गुरूंची नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रिजन देवांची काय माझी वाणी मानेल संतांचे रंजव्या चित्तांचे आपल्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो हृदय काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छेंद्राने बोध गोरक्ष केला गोरक्ष वळला घेणे प्रति प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवा करताना गुरु परंपरेच्या अभंगामधील ज्ञानोबा यांचा तीन चरणाचा उत्कृष्ट असा भगवान शिवशंकराच्या विद्येतून भगवंताच्या आशीर्वादामधून चालत आलेल्या मानव जातीच्या कल्याणार्थ संत परंपरेचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग परंपरेचं असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज म्हणतात माझ्या गुरु परंपरेचं मी वर्णन करतोय. भगवान शिवशंकर आदिनाथ सगळ्यांचे सर्वप्रथम गुरु आहेत आणि मच्छिंद्रनाथ महाराज त्यांचे मुख्य गुरु आहेत. त्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलं? मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला. गोरक्ष महाराजांना ती कृपा केली आणि गोरक्ष महाराजांनी गोरक्षनाथांनी ती गैननाथांवर कृपा केली. माझ्या आदरणीय गैनीनाथ महाराजांनी अत्यंत प्रेम भावाने ते निवृत्तीनाथ महाराजांवर कृपा करून निवृत्तीनाथांनी ते सगळं सार मला खाऊ घातलं, मला चोखवलं, मला प्राशन करवलं, माझा उद्धार केला. म्हणून समुचित मानव जातीला कल्याणित व्हायचं असेल, उद्धारित व्हायचं असेल तर गुरु परंपरेने मनुष्याने चाललं पाहिजे. गुरु परंपरेच्या ठिकाणी आपण समर्पित झालं पाहिजे असं या ज्ञानोबरायांचं अभंगामधून प्रतिपादन आहे. विठ्ठल आज आपल्या सर्वांना समजा की सलबतप्रमाणे वर्षभराने दिवसरूपामध्ये श्री ब्रह्मलीन गुरुवर्य महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज गोपाळ कृष्ण महाराज सावखेडा यांच्या कृपाशीर्वादाने कैलासवासी भगवान शिवभक्त यादव बाबा होडकर, कैलासवासी शिवभक्त नामदेव बाबा होडकर यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण विजयजी महाराज कुले फत्याबादकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा अखंड नाम सप्ताह चाललेला आहे. या अखंड नाम सप्ताहांचे आमच्या शिवभक्त श्री गंगाधर बाबा असतील, आमचे लक्ष्मण बाबा असतील, यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. 4.5 दिवसांचा 5 दिवसाचा महोत्सव आज महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या सकाळच्या कीर्तनाची सेवा मागच्या वर्षी माझ्याकडे होती, याही वर्षी त्यांच्या आग्रह असतो माझ्याकडेच आहे. विठ्ठल आमच्या साधू जीवनामध्ये, परमार्थिक जीवनामध्ये ज्यांनी लहानपणापासून नवे या भागामध्ये ज्यांनी मला आणलं, पहिल्या प्रथम या सगळ्या समाजाला ज्यांनी माझी ओळख करून दिली ते माझे पितृतुल्य आमचे मोठे बाबा श्री हरिभक्तीपरायण गान कोकिळा गान सम्राट वयोवृद्ध तपोवृद्ध आपल्या परिसराचं वैभव श्री मुरलीधर महाराज रुपनर बाबांच्या सहज सानिध्यामध्ये फार काळ उलटून गेला. भाऊ असते ते मला घ्यायला आले, बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये. मग आमचे यमाभाऊ असतील का, आमचे गजानन महाराज असतील, सगळी कुटुंब माऊली गेले आता, ही सगळी मंडळी, सगळ्या मंडळींच्या सहज प्रेमाने या भागामध्ये येणं झालं. तिथून पुढे जे झालं ते असतो आमच्या बरोबरच आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे तांबडे महाराज असतील, त्यांचे सुपुत्र इकडून नितीन महाराज असतील, सगळी मंडळींची, आमच्या डिगरजची सगळी, आमची गायनाचार्य वादनाचार्य सगळे फडा लावले असतात, आमचे महाराज मंडळी, आमचे बाबा आहेत तिकडे आणि विण्याला शोभणार असं वेश धारण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो. संप्रदायाला धरून चाललं पाहिजे आणि ते संप्रदायाला धरून चालणं परमार्थामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी आहेच आहे, पण त्याच्यामध्ये तमाशाच जास्त झाला. एवढे ते पोरात विनायक कसं कसं नाचतात ना, ते वाईट वाटतंय पाहिलं. लोकांना चांगलं आवडत नाही, चांगलं सांगितलेलं जमत नाही, कशासाठी चालले ते त्यांना उमजणार. पण ते आमचे गुरुजी म्हणायचे, लहान मुलं परमार्थाला लागतात पण टिकत नाही, म्हातारे माणसं टिकतात पण लागतच नाही. असे ती गंमत असायची. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनाथ महाराज केडकर, सुरेश काका जोशी, भाऊसाहेब महाराज, रुपनर भागवत महाराज, रुपनर बाळासाहेब गोंडगे बाबा, कमलाकर महाराज मांडवे, सोमनाथ महाराज कडनर, भिकाजी माळे, पप्पू पठाण, सगळी मंडळी आमची आहेत.
आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे गानकोकिळा अगदी पारखे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरंच म्हणजे तालबद्ध, रसबद्ध, रागरागिण्यांबद्ध गुरुची कृपा असते. आपण गुरुच्या सानिध्यात आयुष्य घालवलेलं असतं, रियाज केलेले असतात तेवढे, आणि आपण त्या परंपरेला घेऊन आपण चालत असतो. आपल्याला जे काही येतं ते सगळं गुरुचंच आहे. माझ्या गुरुचीच माझ्यावर कृपा आहे आणि मी गुरुच्या कृपेनेच हे सगळं बोलतो. साळुंकी मंजूळ बोल तसे वाणी, साळुंकी मंजूळ बोल तसे वाणी, कविता धनी वेगळाचे, कविता धनी वेगळाचे, साळुंकी साळुंकी असते ना, कोकिळा वेगळं गाते, कोकिळीचं गाणं जन्मजात, साळुंकी काय केली गाते कविता तरी वेगळाची. म्हणून एक प्रेमाने प्रेम आविष्काराने हा सिद्धेश्वर देवस्थान भगवान आमचे बाबा होते आणि बाबामध्ये ताकद होती, विद्या होती, गुरु कृपेने त्यांना या जगतामध्ये ना आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप आहेत. त्रिविध तापाची पापाची बोळवण केल्यानंतर महाराज एखादी विद्या प्राप्त होते. गुरुच्या जवळ बसून एखादी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर सहज जगाचं कल्याण करण्यासाठी या विद्येची गरज आहे. वास्तविक जर पाहिलं तर साधूची तपश्चर्या जगाच्या कल्याणासाठीच असते, पण जगाचं कल्याण करत असताना जे प्राप्त होतं ते प्राप्त झाल्यानंतर ते वाटायचं किती आणि कसं यालाही महत्वाचं. आणि त्या काळामध्ये बाबांवर भगवान सिद्धेश्वराची कृपा झाली, भगवान शिवाचा नाथ परंपरेचा आशीर्वाद झाला आणि नाथांची कृपा झाल्यानंतर हे देवस्थान उभं राहिलं. बाबांनी मोठ्या प्रेमाने भक्तीने ही साधना केली आणि त्यावेळेला इथे एवढी गर्दी यायची, एवढी माणसं यायची, आजही येते. पण बाबांच्या त्या कार्यक्षेत्राचा भाग जर आपण पाहिला तर त्या माणसाने स्वतःचा प्रपंच करत करत प्रपंचामध्ये राहून आसनी संसारी जीवी बेगो संसारामध्ये राहून भगवान ईश्वराला पूर्ण कृपावंत करून देवाला प्राप्त करून घेतल्याने ती कृपा समस्त विश्वासाठी वापरली, जगासाठी वापरली. आता बाबांकडे काय काय होतं, काय काय नव्हतं, मला वाटतं जुन्या लोकांना सांगायची गरज नाही. कधी कधी असं असतं ना, लहरीत आलं ना, लहरीत आल्यावर कोळशाची लहरीत आल्या आणि काही लोकांना नासून खायची सवय लागलेली असते, ते रत्नाचा कोळसा.
आणि कधी कधी असं येतं अमुक एका परिस्थितीमध्ये अमुक एका घटनेमध्ये तुमच्याकडे रत्न जरी असले हिरे जरी असले कधी कधी दाखवून ठेवायला लागतं लोकांना दाखवण्यात उपयोग पण नसतो आणि कधी कधी वेळ आलेला प्रसंग आला इथे गरज आहे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे महाराज आमच्या बाबांमध्ये असते आणि डिग्रसगाव तसं वैभव संपन्न या बाबतीत आमचे लक्ष्मण बाबा असते मला वाटतं ना वडिलांची परंपरा घेऊन हे कार्य तितक्याच प्रभावाने चालवलं माणसं जातात गेल्यानंतर संपत्तीचे वारसदार होतात जमिनीचे वारसदार होतात बंगल्यांचे वारसदार होतात घरादाराचे वारसदार होतात पण संस्कारांचे वारसदार होतात आणि जेव्हा संस्कारांचे वारसदार होऊन ते चालतात महाराज त्यावेळेला त्या परंपरा ती झेंडा नाहीतरी पुत्र देगा ऐसा गुंडा आणि ज्याचा तेही आणि ती वाढ वडिलांची संस्कार आणि पुण्य घेऊन जेव्हा आपण चालतो ना महाराज तेव्हाच तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या जीवनाचा खरा अर्थ आहे ज्याला आई बापाची पुण्य कळत नसेल अशी नाही जायची तरी काही वाव नाही की उपजला काळ लावी कुळासी विटाळ कुऱ्हाडीचा दांडा वरणच घाले हातामध्ये कुऱ्हाड घेऊन निघाला सगळेजण म्हणायला लागले लाकूड तोड्याला कुऱ्हाड घेऊन आला म्हटलं घाबरायचं काही काम नाही म्हटलं का बरं त्याच्याकडे फक्त कुऱ्हाड आहे त्या कुऱ्हाडीला अजून दांडा आपल्यातलं एखादं फुटल आणि त्या कुऱ्हाडीला साथ देईल दांड्याच्या रूपात आणि त्यांना काही एखादा दांडा त्या कुऱ्हाडीला बसवला मग आपले झाड आपला संसार आपले माणसं आपला संसार सुटणार म्हणून कुठल्या कुऱ्हाडीला दांडा द्यायचा आणि कुठल्या कुऱ्हाडीला दांडा द्यायचा नाही ज्यावेळेस कुटुंब व्यवस्थेमध्ये ह्या गोष्टी कळतात त्यावेळेला कुटुंब मोठे होतात नाहीतर एक सडका कांदा प्रत्येक कुटुंबामध्ये राहतो त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही आणि असे सडके कांदे एकदा कुटुंबाला भेटले की मग मोठे मोठे घर उद्ध्वस्त होतात म्हणून कर्त्या पुरुषांच्या संस्कारामध्ये राहिला पाहिजे आणि तो संस्कार आपल्याला टिकवायचा असेल तो संस्कार घेऊन आपल्याला पुढे जायचं असेल ना महाराज तर संगत चांगली केली संस्कार सुदृढ करण्यासाठी संगतीची गरज आहे संतांचे संगती संगतीमध्ये तुम्हाला कीर्तन किती कळतात प्रवचन किती कळतात अध्यात्म किती कळतो यापेक्षा तुम्हाला संस्कार आणि संगत किती कळतात आमच्याकडे संपत्ती आहे पण ती संपत्ती टिकवायला आमच्याकडे संस्कार नाही आणि संस्कार जरी आमच्याकडे असले संपत्ती जरी आमच्याकडे असली तर ते संस्कार आणि संपत्तीला लावून धरणारा संगत गुण आमच्याकडे नसतो आणि आम्ही संगत करताना चांगल्यांची गाठ घेत नाही वाईटाची गाठ घेतो आणि म्हणून आम्हाला जीवनामध्ये सुख नावाची वस्तू भेटत मला वाटतं ना बाबांच्या पाठीमागे आमचे दोनही जे आमचे मोठे महाराज असतील लहान महाराज असतील दोघेही दोघांची भावना चांगली आहे संस्कार चांगले आहेत गुण चांगले आहे आणि म्हणून मला वाटतं ना 2000च्या आसपासच्या गोष्टी 2000च्या आसपासच्या 2001-2च्या काळामध्ये बाबाजी गेले 2001-2च्या काळात बाबा गेले आणि 2001च्या काळामध्ये या देवस्थानाची अवस्था जी लौकिक होतं बाबा गेल्यानंतर हे काय करायचं अडचणी झाल्या काळही निघून गेला पण मला कौतुक वाटतं या दोन्ही पोरांचं दोन्ही बाबांचं सगळ्यांना धरून सगळ्या भक्त मंडळाला धरून त्यांचा पाठपुरावा करून आजही सगळ्यांना आपलं म्हणून चालवणं एवढं सोपं याला फार धीर लागतो याला संयम ठेवावा लागतो पैसा येतो जातो
पैशाच्या सत्तेने आपण बरंच काही उभं करू शकतो, पण पैशाच्या सत्तेने परमार्थ उभा नाही करता येत. पैशाच्या सत्तेनं बंगले घेता येतात, पैशाच्या सत्तेनं गाड्या विकत घेता येतात, पैशाच्या सत्तेनं गाडी जरी विकत घेतली बाबाजी, काय पैशाच्या सत्तेने आपण ड्रायव्हर विकत घेऊ शकतो? पैशाच्या सत्तेने ड्रायव्हर नाही विकत घेता येत. म्हणून आपल्याकडे संस्कार, क्षम्य असे काही सुपुत्र जन्माला पाहिजे, आणि त्या सुपुत्रांमध्ये बाबांच्या पोटी 2 रत्न जन्माला आले. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. विठ्ठल माझ्या वडिलांची मिरास का देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरास का देवा, तुझे चरण संरक्षण करणार. मी तुम्हाला सांगतो ना, वेळ जाईल, काळ जाईल, साधना परिपक्व होते, मला विश्वास आहे. ते काम करून घेतात तर योग राहतो. कुठल्या गोष्टीला योग याग विधी, ते योग यागाशिवाय ती सिद्धी प्राप्त होत नाही. पण आम्हाला जर पुढे संस्काराने जायचं असेल तर संगत गुण फार चांगल्यांची केली पाहिजे, आणि ती संगत याची त्याची करण्यापेक्षा संतांची केली तर खूपच चांगलं आहे. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी किस्मत खुलेगी, ओ संतन के संग जरा तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा आम्ही सुखाची अपेक्षा करतो. रात्रंदिवस आम्हाला सुखाची गरज आहे. अत्यंत दुःखाची निवृत्ती व्हावी आणि मला परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी सामान्य जीवाची भूमिका आहे. म्हणून सामान्य मनुष्य काय आहे, सुखाची अपेक्षा करतो, पण सुख अशा ठिकाणी शोधतो जिथे दुःखाचा बाजार आहे. संसार दुःखमूळ, चहूकडे इंगाळी विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली मुठाळ, आणि कवना मिश्रण जाऊ दृष्टी निर्मळ. महाराज, जिथे आम्ही सुख शोधायचा प्रयत्न करू राहिलोय ना, सुखाचा शोध घ्यायला आम्ही तिथे निघालोय ना, तो मुळातच दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख सकाळ संध्याकाळ रोज तेच आहे. पण ते बिल्डिंग मधून तुमचं तयार झालंय ना, तुमच्या बैठकीत तयार झाल्या असल्यामुळे ना ते जमत नाही. तब्येत नसली, आवाज नसला, काहीच नसला, तेवढ्या टायमात ते नेऊन पोचत देत होते. मोठ्यांची संख्येचा परिणाम आहे. आणि या आमच्या तरुण वयोवृद्ध गवळणी कित्येक
मला वाटतं 82च्या पुढेच असतं. 82 आहे का? ते हा हा म्हणजे तुम्हाला सांगतो ना. आणि एवढे 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 गायनाचार्य तयार केले, एवढे काकडा करता करता एवढे पखवादे तयार केले, कीर्तनकार तयार केले. आम्ही काही त्याला पाकिट काढून घेतले नाही, पण बाबांनी ते करताना हायगाई केली नाही. याला गुरु म्हणतात. हे बघा तुम्हाला सांगा, चुकलं ना बोललं पाहिजे, बोललं आणि बोललं म्हणून काही राग मानला नाही पाहिजे. साधकाचं शिष्याचं कामच आहे. मोठे लोक, वडीलधारी लोक आपल्याला रागवतात, रुसतात किंवा ती दोन कणखरून शब्द पण वापरतात. कशासाठी वापरतात? आपलं चांगलं, आपलं भलं व्हावं. आपण काय करतो? हे टाळ टाइम. पण ज्यानं धरलं आणि ज्यानं टिकवलं ना असा मनुष्य ना एक दिवस विद्वानांच्या फडामध्ये, विद्वानांच्या ऋषिकेच्या मैफिलीमध्ये स्वतःचं नाव कमवलं. आणि मग त्याला अरे मुरली बाप बोलले ते बरोबर होतं, मी पण ते लावून लावलं. ही माणसं आणि या लोकांनी परमार्थ साधून धरला. मला कौतुक वाटतं. देवस्थान आहे ना, एवढं सोपं सोपं 25 वर्षाच्या काळानं 24 वर्ष बाबा आणि 24 वर्षानंतर 25व्या वर्षामध्ये तोच कार्यक्रम इतक्या सुंदरपणे आमची दोन्ही महात्मे लोक, दोन्ही आमचे भाऊ लोक इतक्या ताकदीनं हा कार्यक्रम चालवतात. सगळ्यांचं सहकार्य त्यांना प्राप्त आहे. सगळ्या गावाला घेऊन, सगळ्या परिसराला घेऊन हा सिद्धेश्वराचा कार्यक्रम चालतो. खरं सांगतो महाराज, या कार्यक्रम करताना आम्हाला विशेष आनंद. या काळामध्ये मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या स्थानावर बाबांकडे आल्यानंतर ना इथून तृप्त होऊन जायची. कुणाचं काय मुकम करू दे वाचालम पंगम लंघे ते गिरी यत् कृपातमं वंदे परमानंद माधवम. एवढं सगळं केल्यानंतर स्थान उभं राहिलं. पण काय राहतं माहिती का? दुसऱ्याचे पाप काढताना, दुसऱ्याचे पाप संपवताना, दुसऱ्याचे दुःख संपवताना त्याचे पाप अंगावर घालतात. एवढं सोपं नाही म्हणा. जेव्हा तुम्ही समोरच्याची एखादी गोष्ट क्लिअर त्याला त्याची पाप आपल्या अंगावर घ्यावे लागतात, त्याचे दुःख आपल्या अंगावर ओढून घ्यावं लागतात आणि ते भोग स्वतःला भोगावे लागतात. तेव्हा लोकांचं कल्याण करता येतं. एवढं सोपं नाहीये. स्वतःच्या जीवनाची रांगोळी करायची आणि मग लोकांचं कल्याण करायला उभं राहावं लागतं. लोक कुठे नाही पाया पडतात. तुम्हाला कळतं कोणी कोणत्या पाया पडतात? त्या भगवे कपडे घालणारे रस्त्यावर फिरते नाही काय? आणि रस्त्यावर फिरून त्याला लोक 10 रुपये देतात का? 5 रुपये देतात. पण महाराज दिव्यत्वाची येते प्रचिती आणि तेथे कर माझे जुळते. चांगलं तुम्हाला कुठं पाहायला भेटेल, चांगली अनुभूती तुम्हाला जिथे कुठे येते ना महाराज, बरं का, त्या ठिकाणी मनुष्य समरस होतो. आणि खरं सांगतो, जीवाचं कल्याण करायचं असेल ना महाराज, प्रपंच निमाले सदसंगे साधुबोध झाला तो निरुनी ठेला, साधुबोध झाला मुराला अनुभव, मुराला अगदी एवढंच होतं. पोरांमध्ये गोटे खेळायचो, क्रिकेट खेळायचं आणि मग एवढं झालं की परत रामायणाला यायचं. असं हसत खेळत अशोक भोवे, जानकी भोवे सगळी मंडळी जुनी जाणती परत पोपट असतील, सगळी जुनी पोरं. आता ते आजोबा झाले आणि मी कुठे तरुण राहिलो. प्रेम 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 घेऊन चालायला लागतं. काही नाही, मी काही किंमत नसतं बाबा.
पैसा येतो, नशिबाने येतो, प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे हे सगळं जे आहे ना प्रारब्धाधीन आहे. तुमच्या अधीन काय माहिती आहे का महाराज? तुम्ही फक्त एकमेकाला समजा, एकमेकाला जीव लावा, एकमेकाला समजून घ्या, माना. तुम्ही कुणाला तरी माना, लोक तुम्हाला मानल्याशिवाय. आमचं काय झालं माहिती का? आम्ही कोणाला मानतच नाही. आता तुम्हीच कोणाला मानत नाही, तुम्हाला कोण मानणार आहे? कोणाला तरी माना. गिव्ह अँड टेक आणि इट्स कॉल्ड. प्रेमामध्ये ना द्यायचं आणि घ्यायचं संगत असतं. तुम्ही हे बघा, कार्य म्हणतो ना, समोर तुम्हाला अरे म्हणणारच आहे. मी काय म्हणतो, राजा म्हणायला वेळच आहे. राजा म्हणायला पण दोन शब्द, एक आहे राजा, आहे की नाही, आणि दुसरा राजा. किती बदल शब्द तोच, त्या शब्दाची धार वेगळी. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख प्रेम सुख प्रेम प्रेम हे त्यांचं रस्ता आहे. आणि प्रेमामध्ये वासना नाही बरं का. वासना जिथे आहे ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आणि तेच झाले अंगे हरिरूप. दुःखाला कारणीभूत वासना आहे, दुःखाला कारणीभूत आशा आहे. आशा ही परमम दुःखम, नैराश्य परमम सुखम असं आहे. भागवतामध्ये एक सुंदर कथा आहे. दत्तगुरु महाराजांनी 24 गुरु केले आणि त्या 24 गुरु मध्ये गणिका. ती गणिका काय करायची? रोज संध्याकाळी एकदा 6, 6:30, 7 वाजले का कोणीतरी गिराईक येईल बुवा, आणि त्या ग्राहकाच्या अपेक्षेने मेकअप करायची. असला मेकअप, भूक माणसाला काही पण करायला, पोटाची खळगी ना करायला काही पण करायला. पण धीरोदत्त पुरुषाने, संयमी पुरुषाने, स्थिरचित्त पुरुषाने कोरके खावे, हवा पिऊन जगावं, पण ती खळगी भरण्यासाठी स्वतःची आबरू आणि इज्जत नको नाही. तिचा रस्ता असतो, जिथून जशी जन्माला आली तसं ते जीवन ते. आणि तिने असा मेकअप करायचा, आणि ती मेकअप केल्यावर रस्त्यावर त्या माडीच्या आणि कोणीतरी येईल बा. जर कोणी आला इथं बोलण्यासारखी गोष्टी नाही. मग कोणीतरी तिची किंमत ठरवणार, किती घेणार, काय घेणार, ठीक आहे. असं रोजचं जीवन. एक दिवस असं झालं, याचा हात धर, त्याचा हात धर, त्याचा हात धर, पण कोणी काहीतरी उघडलं नाही.
लोक पाप करताना काय काय करतात, कसे कसे करतात. साधारण मोबाईल जर उचलून पाहिलं नसायचं, साधारण तर 18 ते 45 या 30 वर्षाच्या जनरेशन मध्ये तुम्हाला एका एका मोबाईल मध्ये 4-4 नंबर तरी वाढवा. बोगस, फालतू, चर्चेचा विषय नाही. पण काय होतं माहिती का सगळ्यामध्ये, नेमकं काय का आणि कशासाठी, या दोन गोष्टींचं उत्तर शोधलं फार गरजेचं आहे. जोपर्यंत का आणि कशासाठी तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचं मोठंच काही होऊ शकत नाही. लोक दाखवतात आहे, कशासाठी चाललंय ते माहितच नाही. आणि का संत परंपरा ना एवढी गोड आहे, इतकी चांगली आहे, त्यातलं वर्म तुम्हाला सांगतो. या संसारामध्ये ना जववरी चलनगा तववरी म्हणती मानिती लहान थोर देह सुखाची आकाशा इंद्रिये मावळली आला बागुला जाल काही सावी पर्यंत झाला तोच देह तुझा. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई पगले, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई राजा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई जग में, सब पैसे के संसाराची भूमिका कशी, आपलं ज्यांच्यासाठी चाललंय ना त्यांचं कुणासाठी चाललंय माहित नाही. आपलं ज्याच्यासाठी आहे ना त्याचं समोर त्याचं भलतंच आहे. गम्मत कशी आहे माहिती का, जिनकी मोहब्बत के खातिर हमने जिंदगी कुर्बान कर दी, उन्होंने पीठ पे खंजर खोप कर हमारी कत्ल कर दी. क्या हम इतने गए गुजरे थे कि मोहब्बत के काबिल भी समझा नहीं. जिनको सर पर रखकर खिदमत करते हैं वही ज्योति मारे आपने हमें. आपलं ज्याच्यावर आहे ना मान भाव सगळं त्याचं दुसरीकडे. नवनाथामध्ये कथा आहे, ही पिंगला होती ना, पिंगला भरतरी राजाची राणी, महान पती आणि भरतरीचं प्रेम एवढं त्या पिंगलेवर. पण या भरतरीला ना पंथात आणायचं, ज्या जन्माला घातलं ना त्याला राजा राहू द्यायचं नाही, त्याला साधू बनवायचं. पण काय करायला पाहिजे, त्याचा मोह तुटला पाहिजे. आणि एकदा माणसाचा मोह तुटला की मनुष्य परमार्थ लागतो. तुम्ही म्हटले तुम्ही परमार्थ कर, परमार्थ कर, असं नाही. परमार्थ गळ्यात माळ घाल बाबा, पंढरपूरला जा, मग तो गळ्यात माळ घालील पंढरपूरला जाईल असं नाही. जीवनामध्ये असे प्रसंग यावे लागतात. आणि एकदा ना काळजाच्या तुकड्यांनी जेव्हा तोडलं का, काळजाचे तुकडे तोडतात आणि मग माणूस परमार्थाला लागतो. कीर्तन थोडं समजून घेण्याचा विषय आहे. मी अलीकडं मला आवडेल तसंच करतो, ते लोकांना आवडेल यासाठी माझा कार्यक्रम नाही. तुम्ही मला खुश होऊन चांगलं म्हणतील म्हणून यासाठी नाही. स्वतःच स्वतः करा. जेव्हा आपुली आपण करा. तुम्हाला एक समजा, तुम्ही दारू पिले आणि दोन बाया घेऊन हिंडले म्हणजे तुम्ही नावे घेऊन तुमची वृत्तीत नेमकं काय हे समजलं. लोक दिवसा 12 वाजता चांगलं वागतात, रात्री 12 वाजता काय करतात हे विचारल्यावर मग कळतं. बोलणारे वेगळे, करणारे वेगळे. जीवनाचे परामर्श कधी कधी असे प्रसंग येतात ना, ते प्रसंग तुम्हाला जीवन शिकवतात. आणि शिकलं पाहिजे.
सगळेच प्रश्न आपण तसे सुचत नाहीत. कधी कधी एवढे पोरग सुद्धा त्याला उत्तर देऊन जातात. आणि मग पिंगलेचा मोह तोडायचा. काय केलं पाहिजे? पण हिचा मोह तोडायचा. गोरक्षनाथ महाराज पहिलवानाला बोलावलं आणि पहिलवानाचा रूप घेऊन जैन आणि भरतरीच्या नगरीमध्ये समोर उभे राहिले. मल्ल चालू होते, कुस्त्या चालू होत्या. गोरक्षनाथ महाराज उतरले तर नातच ते. त्यांनी जेव्हा ते असे सगळे पैलवान पाडले, राजाने प्रसन्न त्याला आपल्या त्या महालामध्ये महान पतिव्रता तरी सुद्धा तिच्या मनात आलं एवढं बळजबरी नवऱ्यात असतं. काय नाव असतं आणि त्यांना तेवढंच पाहिजे, त्यांना तेवढंच पाहिजे होतं. त्यांनी काय केलं माहिती का? त्याचा फक्त तेवढं घेतलं, तिला भुलवलं आणि तिथून गायब झाले. आणि का साधू मुळात साधू होते ते तिथं आले आणि भरतरी राजाला म्हटलंय, राजा काय लौकिक, तुझं लौकिक ना मला खूप आवडलं, म्हणून मी तुला एक फळ देतो. हे फळ तू घे, खा, आणि हे फळ तू खाल्लं की अमर होशील. कोणाला दिलं? भरतरी. ठीक आहे, हे फळ मी खाईन. आणि त्या अमरतेच्या त्या भावनेमध्ये ते फळ घेतलं, ठेवलं. सभा चालू होती, सभेत पुढे खाणार म्हणजे ठीक आहे, आशीर्वाद. गोरक्षनाथ निघून गेले आणि गोरक्षनाथ महाराज निघून गेल्यानंतर भरतरीने ते फळ घेतलं. मनात विचार केला, मी जगून तरी काय करू? पिंगला जगली, पिंगला जगली पाहिजे असं ते म्हटल्यावर ते गेले महालामध्ये. पिंगलीला ते गेले म्हणे, तू मला तर अमरतेसाठी दिलंच आहे, पण माझी इच्छा आहे तू ते खावं. तू अमर झाले ना, मस्त मी मेलो तरी चालेल, पण तू जगली पाहिजे. प्रेमाचा भावच असा. आणि ते फळ तिनं घेतलं, पण हिच्या डोक्यात कोण बसेल? पैलवान. आणि एवढ्यामध्ये ते पैलवानाने तिथं सहज चक्कर आणलं, त्याला महाराज चक्कर. आणि तेवढं इकडे या म्हटलं, तुमची ताकद काय, तुमचा अवतार आहे काय, तुमची पैलवानी काय, झालं तुम्ही घ्या म्हटलं. आणि ते फळ त्यांनी घेतलं, पैलवानाला दिलं. ठीक आहे म्हणले, मी खाईन. त्यांचंच त्यांनी घेतलं. आणि त्यांनी काय केलं माहिती का? त्या महालामध्ये एक अशी भांडे घासणारी, एक अशी, आणि उरलेल्या वेळामध्ये असंच वाईट कर्म करणं म्हणजे शरीर विक्रय करून आपलं जीवन भागवणारी बाई होती. आणि हे महाशय तिथं 2-4 दिवस गेले. तिच्याकडे गेल्यानंतर बघा त्या कामिनीकडे गेल्यानंतर म्हटली, फळ तू खा, माझं तुझ्यावर मन आहे, तू जगली म्हणजे मी सुखी राहणार. आणि त्या कामिनीने ते फळ घेतलं आणि ते फळ घेतल्यानंतर ठीक आहे म्हणजे तुम्ही जा, मी खाईन. आता इथं सिस्टम आहे का? आणि ज्यावेळेस ते फळ घेतलं, खायचं इतक्यात तिच्या मनामध्ये आलं, मी खाऊन काय करू? शेवटी मी अमर जरी झाले तर लोक माझी रोज कसं तोडणार आहे? लोक माझ्याकडे तेवढंच कामाला येणार आहे, लोक माझी इज्जतच घेणार आहे. त्यापेक्षा हे फळ मी माझ्या राजाला देते. कुणाला देते? माझ्या राजाला देते. माझा राजा जर अमर झाला तर या समस्त विश्वाचं कल्याण करेल, देशाचं रक्षण करेल. काय बुद्धी असेल तिची? म्हणून सगळेच वाईट काम करणारी माणसं डायरेक्ट फेल असतात असं नाही बरं का. त्यांच्या मनामध्ये पण चांगले विचार असतात. आपण चांगलं वागतो असं दाखवतो, काय वागतो आपलंच माहिती आहे. म्हणून तर इथं आलो ना आपण. आपल्यावर हे प्रसंग काय, आपल्याला हे फटके काय? आणि मग राजाकडे आले, म्हटले, राजा हे फळ तुम्ही खा, तुम्ही अमर व्हाल आणि देशाचं कल्याण करा. राजाने ते फळ खाल्लं. तुझ्याकडे कसं झालं सांग. नाही म्हणे, आलं ते कसं काय सांगायचं नाही. मग बाजूला गेला, सांगितलं. मग तिकडून मग तिकडून इकडं आला. इथं भानगड बिघडली म्हणजे हे संसार आहे. म्हणून
जगामध्ये तुम्हाला फक्त एकच कुणीतरी भेटेल आणि तो भेटला त्या जगामध्ये तुम्हाला कधीच दुःख येणार नाही. संसारातले कुठलेच व्यक्ती, संसारातला कुठलाच मनुष्य, संसारातले कुठलाच अभिव्यक्ती तुम्हाला चिरंतर सुख देऊ शकत नाही. चिरंतर जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही सद्गुरूच्या चरणात जा. जेव्हा तुम्ही सद्गुरूच्या जवळ जाल, जेव्हा तुम्ही सद्गुरूची सोय कराल, त्याच दिवशी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो सद्गुरू तुम्हाला असा एक मिळवून देईल आणि तो मिळाला रे मिळाला. देणे विना जीवा सुख नये, देणे विना जीवा सगळ्यांच्या मागे पाहिलं गेलं आणि कोणीच त्याला भेटलं नाही. आणि त्या रस्त्याला एक महात्मा चालले होते. त्या महात्म्याला पण त्याने विनंती केली, म्हणले तुम्ही काही करा, माझ्या तुमच्या शरीराची भूक भागून घ्या आणि मला 2 रुपये का होईना द्या. महात्मा आहे तो, साधू येतो. ते म्हटलंय मी या कामासाठी साधू नाही. पण देवी एवढा सुद्धा तुमचं शरीर, माणसाची लज्जा काय, माणसाची इज्जत काय, आणि एवढं सगळं सुद्धा तुम्ही रस्त्यावर ठेवून जर तुम्हाला जर तुमच्या पोटाची गरज भागवता येत नसेल आणि तुम्ही ज्यांच्या वाटापावर राहिलात ना ते सगळे विकारी आहेत, वासनामय आणि सगळे पापी आहेत, अधम आहेत. मला असं वाटतं ना, एवढा अट्टहास जर तुम्ही भगवंतासाठी केला असता, देवासाठी केला असता, तर तो देव तुमच्यावर कृपावंत झाला असता. काय सांगू महाराज, जसं साधूचे शब्द ऐकले दुसऱ्या क्षणाला महाराज बरं का तिच्या वृत्तीमध्ये बदल आला आणि त्या क्षणाला सगळे काम सोडून दिले, सगळं पाप सोडून दिलं. मला एक गोष्ट कळली नाही, ती कुलकर्णी दिली का, तर मागे ती साधू झाली, ती महामंडलेश्वर केलं तिला, ती काय म्हणता कुलकर्णी ती तर आतापर्यंत अशी वागली, आता कसं काय असं, तिचं ते पदही काढून घेतलं सगळं. मी काय म्हणतो, येणं केलं प्रकरण तिला पश्चाताप झाला केलं, मी चुकले कुठेतरी, माझ्या अजून काहीतरी चुकलंच असेल म्हणून तिने एवढं केलं. बिन सत्संग विवेक जीवनामध्ये आपण आलात ना महाराज बरं का, जीवन कसंही जगा, फक्त सद्गुरूच्या जवळ जगा, त्यांच्या पायाजवळ राहून जगा. श्री गुरु सारखा. आमचे बाबाजी काय म्हणायचे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया आणि धरावे ते पाया आधी आधी. आमचं काय झालं माहिती महाराज, गुरु गुरु शिवाय गुरु तिथे ज्ञान
ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आदी ऐसे गुरु कृपेशिवाय ज्ञान नाही. आणि आमचं काय झालं माहितीये का, गुरु करतो पण कुठपर्यंत माहितीये का, त्याच्या सत्तेवर, त्याच्या बळावर, त्याच्या ज्ञानावर बरंच काही कमवायचं राहतं. खरं सांगा, ज्या मृदुंग गुरुकडून मुलगा मृदुंग शिकला आणि तो गुरु चांगला आहे का बरं काय, याला 500 बोल शिकला चांगला नादच, चाट मारली का महाराज लोक चाट व्हायचे, आणि थाप मारली का लोक थापत यायचे. होय होय, काय मस्त आहे, काय मस्त आहे. आता हा पण फुगला, मला नितीन नाही बरं फुगला, आणि 2-4 महिन्याचा काळ गेला आणि एक दिवस अचानक असंच काही कार्यक्रम लागला आणि त्या कार्यक्रमामध्ये नितीन महाराजच्या पुढे त्याचा गुरु बसला. आता अशा टायमाला त्यांच्या मान्यतेनं चालायचं का त्यांच्यावर एक थाप मारायची, राऊंड राऊंड एक वाढवत चाललायचं, एक वाढवत. गुरु म्हणतो माझं शंभर, आणि मग जेव्हा गुरुनं आयरनीतलं काढलं ते एक ठेवतो गुरु कायम माग, याला गुरुच म्हणतो. एक डाव कायम राखून ठेवतो ना त्याला वस्ताद म्हणतात, आणि असा वस्ताद आहे ना त्याला गुरु म्हणतात बरं का. आमचं काय झालं, गुरुची उलट वा 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 वा, काय नितीन वाजवतो, काय नितीन वाजवतो. गुरु गुरु आशीर्वाद देतो की नाही, गुरु 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 कौतुकच करणार ना. तो म्हणतो नाही थांबा, माझ्या गुरुला एकदा आडा पडतो, लोकांना कळलं मी काय चाललं. या भूमिकेमध्ये आमचं काय झालं माहितीये का, माझा गुरु मरतो कधी आणि मी त्याच्या गादीवर बसतो, माझा गुरु मरतो कधी आणि मी त्याच्या गादीवर बसतो कधी. खरं सांगा, आतापर्यंतची भांडणं कशावरून चालली, चांगले चांगले, अरे 50-50 अकरावाले, 100-100 अकरावाले, जे स्वतःचे नाव काहीच्या काय त्यांच्या मागे लाख लोक हिंडून राहिले, आणि ते कशासाठी भांडून राहिले. माझा गुरु मरतो कधी आणि मी त्याच्या गादीवर बसतो, माझा गुरु मरतो कधी त्याच्या गादीवर बसतो. म्हणून तुम्हाला सुखी जर व्हायचं असेल ना बाबा, गुरु म्हणजे काय अगोदर ते समजून घ्या. गुरु काय, गुरु कशासाठी आहे. गुरु असावा, पण गुरु गुरु रेपस्य पापकाः, गुरुनं तुमचं पाप नष्ट करावं. आणि ज्यांच्या समोर गेलं ना तुम्ही बरं का, त्यांना पाहिल्या पाहिल्या तुम्हाला सगळ्या दुःखांचा विसर पडावा. न सांगता तुम्हा, मी बोलतो का प्रमाण बोलतो, न सांगता तुम्हा कळू येते अंतर आणि विश्वंभर परिहार चिरलगे. तुम्ही म्हणावं, मग गुरुनं ते पुरं करावं. गुरु काय माहितीये का, त्यांची एकदा कृपा झालेले झाले, कृपा दृष्टी निहाळले आणि आपली पदी आपना परी साधू थोर जाना पुढे योगी. गुरु गुरु फार महत्वाचे, गुरु शिवाय ज्ञान नाही महाराज. एक एकाचा आहे, एक एकाचा आहे. मला सांगा, एक एकाचा आहे हे शिकायला शाळेत जायची गरज नाही, पण तिथं गेलं का कळतं. जो एक एकाचा आहे ना बाबाजी, तो एक एकाचा मराठीतला इंग्रजी मध्ये नाही नसतो. काय सर बरोबर आहे की नाही. हा हे बघा परत आहे का, एक एकाचाच आहे, एक
एकाचाच आहे. धागिनात कुठेही जा असाच वाजवणार, असाच वाजवणार. पण भाऊ शिक्षण गुरु जवळ शिकून घे. नाही म्हणलं गुरुची काय गरज आहे, नको करू. म्हटलं माळ घाल, नाही माझी मनाचीच आहे. मनाचं पोत्याचं नको सांगू, घाल. जेवण केलं का मग कसे 2-2 4-4 येऊन द्या म्हणतो. 2 पुरे अजून गुलाबजाम असू दे, 2 अजून येऊ द्या म्हणतो. मग इथं मनाचा पोताचा विचार करतो, खातो का नाही. मग तुला भूक तर तुला प्रत्यक्षपणाने जर तुला जर हे सगळं लागत लाईट विठाला विठाला जगतामध्ये आल्यानंतर गुरुची अत्यंत गरज आहे. आणि ती काय माहितीये का, एकाचा मराठीतला आहेच आहे, पण त्या एकाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, 9 म्हणतात, 9 म्हणतात. याचं सम्यक ज्ञान जो करून देतो ना तो गुरु बरं का. म्हणून गुरु करा. जीवनामध्ये एवढे गुरु आहेत ना, जन्माला आल्यापासून नाळ कापण्यापासून तर मडक फोडायचं याच सुद्धा भान देणारा गुरुच आहे. शिकाळ कसं बांधायचं, तिरडी कशी बांधायची, अंगठे कसे बांधायचे, रुबाब आहे. आणि ते सांगणारे तर तुम्ही बघा जाऊन कधी मौतीला रात्र ते सांगणार, असं बांधा तसं बांधा. म्हणजे मौतीच्या डोलाऱ्यावर एवढं सांगणार सुद्धा किती पॉवर मध्ये राहतो का नाही बाबाजी. ते मडकं सुद्धा कसं फोडायचं, तो फोडणार तुम्ही एकदा बघा चांगला निळून रुबाबात फोडतोय ते. आपल्याला अजून काल्याचं फोडता येईना सोयीना. आपण फोडायला जा, आपण काल्याचं फोडायला जातो दैदूत अंगावर येतोय. आता असा टोचा मारतो ना ठेवल्या ठिकाणी, आणि असं आहे तो टोचा मारताना मडकं नाही फुटलं पाहिजे. मडकं फुटलं का फुटलं मग सगळं. मग विचार करा महाराज, जगतामध्ये गुरुची गरज आहे. मग गुरु कसा पाहिजे माहिती का, गुरु ऐसा हो, गुरु ऐसा हो जो शिष्य से कुछ भी ना ले. गुरु कैसा हो जो शिष्य से कुछ भी ना ले, और शिष्य ऐसा हो जो गुरु को अपना सब कुछ दे. गुरु कसा पाहिजे, त्याला शिष्याकडून काही घ्यायचं नाही. आणि शिष्य पण असा पाहिजे ना पुरुष, त्यानं आपल्या स्वतःसाठी गुरुच्या चरणावर सगळं सोडून द्यायचं, स्वतःला समर्पण करायचंय. आणि जेव्हा स्वतःला समर्पण शिष्याकडून होतं ना साहेब, विश्वास ठेवा महाराज तो शिष्य आहे ना, हो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझी कारुण्य दयाची दृष्टी, मग तो सकळ विद्येच्या धात्रा होय. म्हणून गुरु गरजेचा आहे. गुरु तत्व आहे, आणि ते तत्व आहे ना महाराज, माझ्या पार्वती मातेनं, माझ्या जगदंबा भवानीनं भगवान श्री आदिनाथांना विचारलं गुहेमध्ये, एकांतामध्ये. आणि ते एकांतामध्ये ते तत्व विचारल्यानंतर भगवान शंकरांनी सांगायला सुरुवात केली. पण जगदंबा भवानीला मध्ये झोप लागली. पण ती झोप लागलेली असताना त्या तळ्यामध्ये, त्या डोहामध्ये आदिनारायण भगवान कवी नारायण ते माशाच्या रूपामध्ये येऊन ऐकायला लागले. तिथून ओंकार द्यायला, आणि तिथून तत्व कवी नारायणला भेटलं, ते मच्छिंद्रनाथांना भेटलं. हेच अभंगाच्या पुस्तकात आदिनाथ गुरुचा काळाचे दाता, 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 आदिनाथ गुरुचा काळाचे दाता,
महाराजांनी जगदंबा भवानी सती मातेला पार्वती मातेला जे ज्ञान दिलं पण ते तिला घेता नाही आलं, झोपली ती. मग परिणाम ते मच्छिंद्रनाथांनी घेतलं. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य आणि भगवान श्री मच्छिंद्रनाथ महाराजांनी सुद्धा ते ज्ञान आपल्या गुरु परंपरेनं गोरक्षनाथ महाराजांना दिलं. मच्छिंद्राने बोध मच्छिंद्राने बोध गोरक्षांत केला आणि गोरक्ष वळला गेली गुरुच्या चरणावर समर्पण झालं पाहिजे. आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी समर्पण जीवाचं शिवाची ऐक्य आहे. महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान व्हायचं. रात्री 12 वाजता निश्चित काळामध्ये अभिषेक करायचा. त्या टायमामध्ये त्याच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या गेल्या. भिल्लानं नाही का शिकार करता करता गेला भाऊ त्याला, पण स्वापदाला कसं नजरेत आणायचं म्हणून त्यानं त्या झाडावर चढला. एका झाडावर चढलं म्हटले ते, आणि झाडावर चढल्यानंतर तो काय करायला लागला म्हणजे त्या पानानं काय करायला लागलं, असं हे करायला बेलाच्या पानाला तोडायला लागलं नाही का. तोडता तोडता मग ते तिथं बसायला तिथं खाली पिंड होती. कथा ऐका अगोदर, कथा ऐका मग तुम्हाला त्यातला भाव सांगतो. आणि ते एक 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 असं ते पान ते आपाप पडायचं, पिंडीवर पडलं. त्या पिंडीवर पडल्यावर आहे ना भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे ते माग म्हटले, मग आशीर्वाद दिला. अशी एक कथा आम्ही ऐकली. तुम्ही बेलाचं झाड पाहिले कधी? बेलाचं झाड पाहिले? तुम्ही बेलाच्या झाडावर सहज चढून दाखवा मला. किती काटे राहते? आता मला खरं सांगा, तो जो राजा होता भिल्ल, जो भिल्ला असेल, तो बेलाच्या झाडावर चढताना त्याच्या अंगात काय काटे घुसले नसते का? अहो तो शिवभक्तच होता. कथा तुम्ही कशाही रंगवा, सत्य समजा. ते काय म्हटले माहितीये का? भगवान श्री वसुदेव बाबा कृष्णाला घेऊन चालले म्हटले. कुठं? गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये कीर्तन करताना भारी रंगून सांगतात ना, पण मी त्याच्या पलीकडचा आहे. मी नाही ऐकून गेला तयार. ते म्हटले यमुना माईनं रस्ता दिला. यमुना माईनं रस्ता दिला आणि जायला जागा दिली. हा बाप होता. बापाचं काम काय? जर डायरेक्ट तुम्हाला असे रस्ते जर बोगस भेटायला लागले ना बाबा, या जगामध्ये बाप नाही नावाची किंमतच शिल्लक नाही. तुम्ही असं काय म्हणते नाही? लेकराला डोक्यावर घेऊन वसुदेव बाबांनी स्वतःच्या प्राणाची कदर न करता भगवान कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये नेऊन पोहोच केलं. आणि परत तिथे असलेली ती माया तिला घेऊन आले. त्या बापाचं काळीज किती मोठं असेल, बापाची शक्ती किती मोठी असेल, आपल्या लेकराला वाचवण्यासाठी त्यानं सर्वस्व उधळलं. असं काय बरं म्हणत नाही आपण? यमुना माईनं रस्ता काढून दिला. असं झालं, तसं झालं. अजून एक प्रकार आहे, म्हणजे भगवान कृष्णाने 16,001 बायका बोलवल्या गोपींमध्ये. असं होतं तसं. आणि तुम्ही बोलता किती काय किती? तुम्ही 2-4 करून बघा. हाय ती सांभाळता येणार, हाय तिचं पुरं करता येणार. ते म्हटलं नाही 2-4 करूनच बघू. भगवान कृष्णाने 16 गावा अग्नी गिळला. तू बोलती गिळून बघ ना. ते म्हटले भगवान शंकर गांजा पिता म्हटले. गांजा पिता म्हटले भगवान शंकराने विष पिलं. एखादा चूक खाऊन दाखव. काय
फरक पडतो? माणसांचं काय माहिती का, मुख्य तत्व समजून घ्यायचं नाही आपल्याला. आणि जोपर्यंत तत्व तुम्ही समजून घेत नाही ना महाराज, तुझा आहे तुझ्या पाशी परी तो जागाच. तुम्हाला समजा खरा पुरुषार्थ काय माहिती का, कार्यक्रमाचा उद्देश तुम्ही समजून घ्या. बाबा 2001 मध्ये गेले, आज 2025 आहे. 24 वर्ष झाले, 24 वर्ष पूर्ण, 25वं वर्ष चालू आहे. आणि 25 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा हा कार्यक्रम इतका सुंदर चालू आहे. याच्यामध्ये पुरुषार्थ नाही का, याच्यामध्ये मोठेपणा नाही का? आणि तो त्याला कळाला महाराज. अहो बापाचं वर्ष श्राद्ध झालं का परत फोटो दिसत नाही. 10वा झाला, 13वा झाला बापाचा, आणि 13व्याच्या दिवशी भांडण, कोणी किती द्यायचे, कोणी किती द्यायचे, आणि फोटो कोणच्या घरात लावायचा बापाचा. एवढं स्वतः काय तुम्ही. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याच्यावरच माझं, याचं श्राद्ध इकडे, तिथं श्राद्ध तिकडे. लय भयंकर आहे, फार भयंकर आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये 24 वर्ष भगवान सिद्धेश्वराचा कार्यक्रम, अतिशय परिस्थितीमधून अशा वैभवामध्ये परत उभा करणं. विश्वास ठेवा, अशीच जर वृत्ती आणि असा जर संयम आणि स्थिरता सगळ्यांना घेऊन चालण्याची दानत आणि साधू संतांचा मागोवा घेत जर बाबा चालले, तर अजून एक 10-5 वर्षामध्ये इथं वेगळं स्वरूप तयार होईल असा विश्वास. काय माहिती का, या वृत्ती तुम्ही समजून घ्या. काय कीर्तन करायचे, पाकिट गेले, रोजच चाललंय ना, पण त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. आणि त्या पलीकडे महाराज आपल्या वाडवडिलांची पुण्याई असते. आणि म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला आणि गोरक्षवळला घेणे प्रती. आणि एकदा ती मनोवृत्ती तयार झाली ना महाराज, भगवंत कृपा करतो. आणि एकदा त्या भगवंताची कृपा तयार झाली ना महाराज, मग त्या पास्त्रीचे स्वर कुठून ऐकायला येतील हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळलं. तुम्हाला काय वाटतं महाराज, गायला प्रत्येकाला येतं, पण मुरली बाबा सारखं गाता येईल का? मी किती आव्हान द्या, बाबा सारखं येईल का? नाही येणार. का? आपण बटणं फिरवू शकतो, आपण बटणं फिरवू शकतो, आपण करू शकतो, पण ते मुळातून तिथून जे जन्माला आले ना महाराज, ते जन्माला येण्यासाठी भगवत कृपा लागते, ते जन्माला येण्यासाठी संत कृपा लागते. शाम की दीवानगी में दीवाने से हो गए, ना जमाने की खबर है उन्हें, वो खुद से भी बेखबर हो गए. शाम की दीवानगी में दीवाने से हो गए, ना जमाने की खबर है उन्हें, वो खुद से भी बेखबर हो गए. बदनामी की जिल्लत से कर वो हरी रंग में रंग रहे. शाम की बंसुरी ने ऐसा जादू चलाया कि जीवन मुक्त योगी भी बिगड़ गए. कोई बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया. कोई बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया. मंजूर की धुन ने बिगड़ गया, बिगड़ गया जोगी 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 बिगड़ गया. एक मेरा रंग बिगड़ी जो पग घुंघरू बांध नाची, शाम की दीवानी ऐसे बिगड़ी, शाम की दीवानी ऐसे बिगड़ी, जहर का प्याला पी गई, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया. एक मीरा रानी बिगड़ी जो पग घुंघरू बांध नाची, शाम की दीवानी ऐसी बिगड़ी, शाम की दीवानी ऐसी बिगड़ी, जहर का प्याला पी गई, बिगड़ गया जोगी. म्हणून या जगतामध्ये ना सर्वात भोळा देव जर कोणता असेल, शिव भोळा चक्र त्याचे पाय माझे जुती. भगवान शिवशंकरांसारखं भोळं दैवत या जगात कुठंच नाही. रोज चितीचा भस्म लागतो ना अंगाला लावायला, मग चितीचा भस्म लागतो कुठून आणायचं, कुठून ते शिष्य तयार केला,
बघतो प्रेमाचा. म्हटले महाराज काय ड्युटी? म्हटले काही नाही, जिथे कुठे चिता असेल तिथला भस्म आणायचा, आम्हाला आणून द्यायचा. रोजचं तेच. भगवान प्रसन्न. पण एक दिवस काय झालं, जरा पंचर गावात कोणी मिळच नाही, फार साखरूला गेला, तिकडून आणला. आणि मग तिकडून आणल्यानंतर म्हणलं काय टाइम झाला. म्हणले महाराज दिग्रस मारून जा पानोडी पट्ट्यामध्ये, काय झालं, काय पुण्य वाढलं, काही कळलं नाही. म्हटलं कुणी केलंच नाही. साखरूला जाऊन आणलं. परत 1-2 दिवस गेले, टाइमावर आलेच नाही. फार संध्याकाळी 5 वाजता आला. म्हणलं काय रे? म्हणले महाराज साखर पट्ट्यात कुणी गेलं नाही एवढं. मग ते फार आळे फाट्याकडे गेलतो म्हणे आणायला. मग लय वैताग येऊ राहिला. म्हणजे महाराज कुणी मराच ना. म्हणले काय पुण्य वाढलं, काही कळा ना. म्हटले तुम्ही असं काहीतरी करा. म्हटले का जेणेकरून हा प्रश्न मिटल. म्हटले काही काळजी करू नको, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना त्याचा भस्म होईल. आता ड्युटी संपली ना, कोणाकडे गेला का उग टाइम झाला का डोक्यावर हात ठेवायचं, बस उचलला का चाललं. पापही कळणार पुण्यही कळणार. हा म्हणून ना राजसत्ता, ही राजसत्ता आहे. तुम्हाला भेटली ना प्रेमाने भोगा. सरपंचाचे 5 वर्ष, ती निवडणूक निवडून आणायला 50 लाख घातले. तो किती पळतोस, पळायचं किती? आणि एवढं सगळं झालं का 5 वर्षाला सोडायचं की नाही? पंचवार्षिक पुढची निवडून द्यायचे दिवस गेले. यंदा निवडून आले, परत येतील. एक काळ होता 10-10, 15-15, 20-20 वर्ष ते लोक टिकायचे राहायचे त्या सत्तेवर. आता तसं नाहीये. तुम्ही काम करा, करू नका, हाय तोपर्यंत चांगलं करायचा प्रयत्न करा. परिणाम या भस्मासुराने काय कोणाच्या डोक्यावर ठेवायला सुरुवात केली. लागले मरायला, लागले पटापट मरायला. आणि एक दिवस मग नारदांच्या डोक्यात आलं, अरे म्हणे पावळ्या येडा का काय, ज्याच्यासाठी नेऊन देऊ राहिला तू यायचं भस्म रोजचा, तू तुला काय करून देऊ राहिलं? अरे हा मसनजोगी म्हणे अंगाला लागतो फास, आणि तर राग तुला फासून तुला करतो. आता एवढे कष्ट करतो. याच्या डोक्यावर हात ठेव, त्याच्या डोक्यावर हात ठेव. त्या हात ठेवायचा, त्याचा भस्म. किती पाप करू राहिले तू. म्हटली त्याची बायको एवढी सुंदर आहे म्हणे, याला संपव. म्हणजे त्याची बायको त्याला भेटत नाही. बा झालं काम, संपला विषय. लागले ना मागे यांच्या जंगल भगवान शिवशंकर लागले पळायला. आता काय करा, आता काय करा, आता काय. भगवान श्री महाविष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं. जी मोहिनी पहिल्यांदा समुद्र मंथनाच्या वेळेस अमृताच्या त्या कलशाच्या वेळेस प्रगट झाली, तीच मोहिनी भगवान शिवशंकरजींना वाचवण्यासाठी पुन्हा प्रगट झाली. जास्त नृत्य केलं तिने, सुंदर डान्स केला. आणि तो डान्स केल्यानंतर ते हळूहळू नाचता बरोबर त्याला त्याच्या डोक्यावर ठेवायला लागला. जसा डोक्यावर ठेवला भस्म झाला. वाचले देव. आणि भोलेनाथ म्हणतात देवा तुम्ही तिथं कसं काय, काय नाही वरदान देताना जरा जपून काय करतो हा गजचर्म व्याघ्रम बरा आणि कंठेशोभे वास केला भोलेनाथ भगवान शिव अत्यंत प्रियतम आहे. एक गोरखनाथ बिगड़ा जो मच्छंदर का डिगरा, एक गोरखनाथ बिगड़ा जो मच्छंदर का डिगरा. ओ गुरु के कारण मृदंग बजाया, नारी भेष में मृदंग बजाया, पर्वत सोने का बनाया, बिगड़ गया जोगी. एक कानिपनाथ बिगड़ा जो जालंधर का चेला, गुरु के कारण ऐसा बिगड़ा, गुरु के कारण ऐसा बिगड़ा, गोपीचंद भी सुधरा, बिगड़ गया जोगी. आणि म्हणून महाराजांच्या कथामध्ये ना गुरुच्या चरणावर सर्वस्व समर्पित केलं ना की मग गुरु शरीरामध्ये असणारा शिव आणि त्याचं दर्शन करून. खरी शिवरात्र काय माहिती का? अंधकाराचा नाश करायचा, अंधाराचा अज्ञानाचा नाश करायचा. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुषुर्उन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ज्याप्रमाणे आपण काजळ लावतो की नाही, आणि काजळ लावल्यानंतर काय होतं, डोळ्यातील घाण निघून जाते. आणि डोळ्यातील एकदा घाण निघून गेली रे गेली, समोरचं कसं दिसतो, व्यवस्थित दिसतो. असे काही काही अंजन आहे. कृष्णांजन एक वेळा डोळा
तिमिरे भ्रांती गेली दिसू लागले. पैसे कमवायला लागल्यापासून जरा प्रमाण कमी झाले. प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेव सार जुळविले चिंताने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष वळला काही प्रति विठुप्पार वारकरी संप्रदायाचं तत्व काय आहे? सगळ्यांना घेऊन चालायचं. सगळ्यांचे येते आणि कलियुगे उद्धार हरीच्या नामी. तर भूमिकाचे कशा आहे? या रे लहान थोर ज्ञानोबरांकडे जर आपण पाहिलं महाराज, ज्ञानोबरा योगी, योग्यांची मायबाप ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आणि जे निगमवल्ली प्रगट केली. आणि तेच ज्ञानोबरा आहे महाराज. ज्यावेळेस विठ्ठल संत रुक्माईला देहांत प्रायश्चित्त झालं त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या मुलांना जर धर्मात घ्यायचं असेल घ्यायचं की नाही घ्यायचं ते नंतर, तुम्ही जे पाप केले त्याचा उदर भोगा. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मग त्यावेळेला त्या ब्रह्मानंदांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, मग तुमच्या मुलांना आम्ही धर्मात घ्यायचं की नाही ते ठरवू. तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, मग या तिथून पुढे आपण ठरवू. म्हणजे तत्कालीन व्यवस्थेमध्ये विद्वान लोकांना सुद्धा किती ज्ञान असतो त्याचा पुरावा आहे बरं का. काय म्हटलंय? देहांत प्रायश्चित्त घ्या, मग या. देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर यायचं कुठे? हे वर्म समजून घ्या बरं. परिणाम विठ्ठल पंत आणि रुक्माई दोघ जण गेले, पण जाता जाता काय म्हटलं माहितीये का? धर्मसभेला आणि समाजाला आमची एकच विनंती आहे, काय की आमच्या मुलांना धर्मात घ्या, तुमच्यात घ्या, त्याला जगण्याचा अधिकार द्या. माणूस म्हणून तुम्हाला सांगू ना बाबाजी, या जगामध्ये ना कित्येक लोक अनाचार करतात, अधर्म करतात, कसे वागतात, कसे चालतात, त्यांना कुणी काही म्हणत नाही, कुणी नाही म्हणत. तुम्ही साधारण अभ्यास करा. गावातील एखादा बेवडा 50ची पितो, सगळ्या गावावर रुबाब करतो, घराला त्रास, दाराला त्रास, गणपतीला त्रास, भाऊबंधाला त्रास, सगळ्यांना त्रास दिल्यावर लोक गटारात पडतो, कुठतरी त्याला उचलून आणावं लागतं. लोक काय म्हणतात? झाडे बेवड्याचे, काय म्हणतात? बेवड्याचे. आणि मग असे काही दिवस गेले, कोणीतरी काहीतरी तक्रार केली, मध्ये घरचे 2-3 दोघ जण राहतात, गेले ते बेवड्याला फटकावलं.
फटकावल्यावर लोक काय म्हणतात काय हे अक्कल आहे का तुम्हाला काय अक्कल आहे का कळतं काही म्हणजे काय झालं सगळ्या गावात त्रास दिला मारलं मला हे अक्कल आहे का ते बेवडे तुम्ही तर बेल नाही ना तुम्हाला कळत नाही का ते बेवडे म्हणून उतरल्यावर बोलायचं उतरल्यावर आता बोला नका म्हटलं उतरल्यावर बोला आता मला खरं सांगा साहेब म्हणजे ज्यांना खरोखर त्याच रस्त्याने जायचंय त्यांना आपण मारणं सुद्धा आपला गुन्हा आहे त्यांना त्रास त्यांना काही बोलणं सुद्धा आपला गुन्हा आहे तुम्ही तर शाने सुरते ना शाने सुरतेचं असं म्हणून आम्हाला शाश्वत चिरंतर जर अगोदर समजून घ्यायचं असेल तर परंपरा संतांची परंपरा समजून सिद्धेश्वर देवस्थानच्या पाठीमाग सिद्धेश्वर देवस्थानचं इथून पुढचं कार्य सिद्धेश्वर देवस्थानची इथून पुढची भूमिका कधीतरी वर्षातून एकदा कार्यक्रमाला येणं होतं कधीतरी वाटतं या रस्त्यानं चाललं की वळावं बाबांचाही आग्रह असतो आम्हालाही खूप इच्छा असते पण देव नाही बोलवत नाही येऊ देत त्यावेळा आपण या निमित्ताने का होत यायचं या सदर प्रसंगामध्ये या सगळ्या भूमिकेमध्ये तुम्हाला सांगू मला चांगलं आणि वाईट या दोन गोष्टी कायम राहणार आणि त्या असल्या पाहिजे त्याचा परिणाम विठ्ठल पंत आणि रुक्माई दोघांनी गुण गेले त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तनाथ महाराजांवर कृपा आतापर्यंत करून ठेवली होती आणि ती सामान्य भूमिका नाहीये वाघ माग पाठवला घाबरले म्हणून तिथे पळत आले खरं सांगा महाराज जे वृत्तीवरच नाही जे वृत्तीवर नाही ते निवृत्तीनाथ आणि त्यांनी वाघाला पाहावं आणि वाघांनी त्यांना पाहिल्यावर निवृत्तीनाथ महाराज घाबरले हे तुम्हाला तरी पटतं का न पटण्यासारखा विषय की नाही कोण महाविष्णूचा अवतार सदाशिवाचा ब्रह्म सोपाना तो आदिशक्ती मग आता मला खरं सांगा ही परंपरा वाढवायला सुद्धा त्यांनीच अवतार घेतला की नाही म्हणून सामान्य वृत्तीमध्ये येत असताना ना महाराज तुम्ही सुद्धा इथे बसलाय ना तुम्ही सुद्धा कुणीतरी आहात देव तुमच्या पाठीमागे आहे देवाच्या चरणावर जात असताना देवाकडे जात असताना ना तुम्ही अगोदर शिव व्हा तुम्हाला सांगा महाराज तुम्ही देवाकडे राक्षस होऊन जाऊ शकत नाही एकतर आहे ना तुम्हाला समाजात जगात जगायचं असेल ना दोनच गोष्टी एक तर राम व्हा नाही तर रावण तरी व्हा आम्ही रामही नाही आणि आम्ही रावणही नाही मध्येच कुठेतरी फिरून राहिलो ते फिरल्यामुळे देव सापडत काही विद्याही सापडत राम काय माहितीये का राम सुद्धा श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजे सदा शिव राम पूजे सदा शिव श्रीराम भजन करी महादेव
भगवान श्री रामचंद्र परमात्मा भोलेनाथाची पिंड तयार करतात. राम पूजी सदाशिव राम भगवान भोलेनाथाचं भजन करू राहिले आणि भोलेनाथ सुद्धा रामचंद्राचं भजन करू राहिले. रामानं शंकराची पिंड स्थापन करावी आणि श्री भगवान श्री महादेवानं राम राम म्हणत आपलं आयुष्य तपस्येत घालवावं. रावण तसंच रावण कमी नाही, स्वतःच मुंडकं कापलं आणि भगवान शिवाच्या चरणावर समर्पित. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला जीवनामध्ये कृतार्थ जर व्हायचं असेल तर राम नाही तर रावण दोन्हीची एकच गोष्ट आहे. एकतर तुम्ही स्वतःचा डोळा काढून भगवान शिवाच्या पिंडीवर ठेवा, नाही तर स्वतःच मुंडकं कापून तरी त्याचं ब्रह्मतंतूचं वादन तरी करा. नाही का? रावणानं काय केलं? आमचे घोगे दादा आहेत, तिघ भाऊ आहेत, एकापेक्षा एक आहे. आपल्या परिसराचं वैभव आहे. विठ्ठल त्यावेळेला भाऊसाहेब दादा होते, बाई आले वाटतात आणि त्यावेळेला जुना काळ, फार जुना काळ. माझी 10वी झाली त्यावेळेला आणि 10वी सुटल्यावर या डिग्रस मुलांचा पट्टा द्यायचा योग आला. त्यावेळेला बाई भाऊसाहेब दादा होतं, त्यावेळेला तिकडे थोडं हॉटेल होतं आणि कीर्तनाला कुठं यायची दोघं नवरा बायको, दोघं नवरा बायको कीर्तनाला येणार. बसा बाई, म्हणजे थोडं कीर्तनामध्ये कोणाचं कौतुक नाही आणि आम्हाला त्याची गरज नाही, आवश्यकता नाही, तो प्रसंग नाही, ती वेळ नाही, पण ऐकायला मी म्हटलं ना, एक तर राम नाही तर रावण, दोघात एकच. मी लय ठरवलं होतं, म्हटलं ना काय करायला पाहिजे बाबा, बाबा खरं सांगतो मला लय ठरवलं. मी 10वीला असताना जीएस होतो, रेकॉर्डिंग पण चालू आहे, काही हरकत नाही. आणि 12वीला असताना जीएस होतो, म्हणजे सगळे वर्ग जेवढे वर्गाला मॉनिटर असतो आणि सगळ्या शाळेला एक त्यांच्यावरचा एक मॉनिटर राहतो, त्याला जीएस म्हणतात, जनरल सेक्रेटरी ऑफ स्कूल. 2 वर्ष ते 10वीला पर्यंत 12वीला ते सगळं भोगलं. आमचे माऊली बाबा होते, त्यांची आता समाधी झाली, 15-20 दिवस झाले. ज्ञानेश्वर माऊली महाराज आपल्यातून गेले आणि माझ्याकडे काही नव्हतं, पण माझे गुरु भक्कम होते आणि गुरुचं एवढा जीव मायावर ना. त्यावेळेला गोळ्यांचा पुढा 7 रुपयाला होता, गोळ्याचा पुढा 7 रुपयाला होता आणि 7 रुपयाचा पुढा असताना बाबाने त्यावेळेस मला 1,500 रुपये द्यायचे गोळ्या वाटायला, पोरांना चॉकलेट वाटायला. निवडून आला म्हणलं ना, आणि खरं सांगतो, काका आहेत, बाई आहेत, दोघा आई वडील इकडेच आहे. मी खरं सांगतो, परिस्थिती पण फार अवघड होती. आमच्या आईला 150 रुपये महिन्याला कामाला जायचं, तिथून पुढं परमार्थ, तिथून पुढे जगायचं फार अवघड होतं. आणि मग परिस्थिती नाही, जगायचं काय ते माहित नाही. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये 10वीला गेल्यावर माझ्या गुरुजींनी, माऊली बाबांनी मला पायाला पहिली चप्पल घेतली, फुल पॅन्ट त्यांनी घेतली म्हणून घातली. एवढं गुरुची माया माझ्यावर. तेव्हा वाटलं राजकारण म्हणजे सोपं आहे, थोड्या गोळ्या बिस्किट वाटले म्हणजे सगळं करता येतं. मग म्हटलं एक तर राम व्हा, नाही तर रावण तरी व्हा. पण म्हटलं रावण होण्यापेक्षा रामच प्रयत्न करायला काय अडचण नाही. पण चांगलं व्हायला निघालं का अडचणी लई फार आवड. आणि मग त्यानंतर ठरलं तप करायचं, साधनेला बसलं. आणि झाल्यावर त्यावेळेला बाई दादा होते आणि सगळ्या भूमिकेमध्ये बरं का, बाहेर आल्यानंतर बुट्ट्यावर ऊन यायचं ना, ऊन डायरेक्ट यायचं. आणि ते ऊन आल्यानंतर एक दिवस बाई आली भेटायला, बाई आली, दादा आले, तसे रोज यायचे. पण असंच बाहेर आले, अगोदर मंडप राहायचं, मंडपामुळे ते कळायचं नाही. मग 2-4 दिवसाने आल्यावर ते पाहिलं स्वामीच्या अंगावर तर सगळं ऊनच येत आहे. बाई काही बोलली नाही, घरी आली, दादाबाईचा काहीतरी विषय झाला आणि 3ऱ्याच दिवशी 1.5 लाख रुपयाचं शेड बांधून बाईला मला सावली.
बाईचं आजही तेवढाच जीव आहे, आजही तेवढाच. आणि सगळे भाऊ, सगळे म्हणजे संदीप भाऊ असेल, सगळे दादा, ही सगळी आमची नितीन भाऊ, सगळी ही मंडळी आमच्या अत्यंत सेवेमध्ये. आणि म्हणून आजही पण बाईचा परमार्थ आहे. आता वेळेनुसार बोलणं होत नाही, भेटणं होत नाही, आम्हाला जायला वेळ पुरत नाही, त्यांना त्यांच्या कामातून व्यस्त भेटत नाही. पण एक गोष्ट आहे, तुम्ही जिथे कुठे आहात ना त्या संप्रदायाला धरून, जिथे कुठे आहात ना, फक्त एक आहे, आपल्याला एक दिवस मरायचंय आणि मरण्याच्या अगोदर आपल्याला फक्त चांगलं काहीतरी करून जायचं एवढं भान ठेवलं. मी मरणारच नाही आणि मी जाणारच नाही, मला मरणच येणार नाही, हा भाव खोटा आहे. पण एक दिवस मरायचंय आणि मरणाच्या अगोदर आम्हाला भगवान भोलेनाथाच्या चरणावर समर्पित. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सिंगल. सिद्धेश्वर देवस्थानला आमची सगळी ही भक्त मंडळी आपण सगळेजण उपस्थित झालात. संध्याकाळी पण कीर्तन आहे उद्या, काल हा 5 दिवसाचा कार्यक्रम भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सिद्धेश्वराच्या देवस्थानवर दरवर्षी महाशिवरात्रीचे कीर्तन करण्याचा योग आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने माझ्या वाट्याला येतो. सगळे कलाकार, गायक, गुणीजन, वादक, अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टम, डेकोरेशन व्यवस्था. एकदा ऑपरेटरचा एकदा टाळ्यावर हुशार आहे, खूप हुशार आहे, चांगला आहे, हुशार आहे. आणि या सगळ्या भूमिकेमध्ये आपण सगळेजण आपल्या ठिकाणी आलात. यानंतर प्रसाद आहे, प्रसादाचे जे अन्नदाते आहेत, मानकरी आहेत, सगळ्यांचं हृदयापासून धन्यवाद देतो. सर, सगळी मंडळी आपण सगळेजण आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांच्या सहज कुशल कर्तृत्वाने, सगळ्यांच्या वृत्तीने आजही आमची बाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आश्रमाचं काम परत एकदा नव्यानं चालू केलंय. इकडे दुसरी जागा घेतली, दुसऱ्या जागेवर आता आश्रमाचं काम चालू करायचं आहे. तुमच्या सगळ्यांचा सहभाग, सहकार्य असावं. साधना चालत राहणार आहे, प्रसंग येत राहणार आहे. त्या प्रसंगावर विजय मिळवून, युद्ध करून, जसं असेल तसं जगून आपल्याला पुन्हा एकदा नवा ध्वज आणि धर्म उभा करायचा या सद्भावने बरोबर ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, सुंदर असा पुण्यक्षेत्र उभं केलं. आणि त्या पुण्यक्षेत्रावर दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी चालत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुनश्च एकदा आमचे सगळे आमचे मृदंग बघ बरं ऐका आला का नाही, येतं का रे, वाजव बरं, थोडं वाजव ना. वा वा वा, पण काही म्हणावं लागेल त्याला, काही म्हणावं लागेल ना मस्त. वा वा, चांगलं आहे, गोड. चला मी काय म्हणतो, आपण थकणारच आहे ना, मग थकल्या कोणतरी पाहिजे ना. काय नाव आहे, इकडे ना रियांश, नाव काय तुझं पूर्ण? ते रियांश राजेंद्र घुगे येते. तुला आवडतं का? मग काय बाबाच व्हायचं काय म्हणून? बरोबर, शिका, शिक बर का. बस, चांगलं आहे. संप्रदायात येऊन ह्या गोष्टी घडतात, विशेष आनंद आहे आम्हाला. आपण सगळेजण आलात. आंबोर, दिग्रस, मालुंजा परिसर, बाबांचा फार लांब लांब परिवार आहे, जे अगदी फार अगदी म्हणजे महाराष्ट्रातून नव्या नव्या जिल्ह्यांमधून नानाविध भक्त परिवार ठिकाणी येऊन सत्संग करतात. आमचंही दिग्रस, मालुंजा परिसरातील सगळा आमचा परिवार, सगळा भक्त परिवार, कणोलीवरून सुद्धा सगळी आमची शिष्य मंडळी या ठिकाणी उपस्थित, वरपे पाटील असतील, भागवत दादा असतील, सगळी मंडळी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, धन्यवाद. आता काय कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे आमचे भजनी मंडळ, विनेकरी,
तुळशीवाल्या माता कलशकरी सगळ्यांचे धन्यवाद देतो. आणि मला घेऊन 2-3 दिवस झाले आमचे गणेश दादा, गणेश गुणभाऊ मुंबईवरून 2-4 दिवस शिवरात्रीच्या निमित्ताने सेवा येतात. असं महिन्यातून 2-4 दिवस सेवा करायला, उगाच सेवा करायला. मी काही देत नाही घेत नाही, पण तो बिचारा मागं पळतच राहतो. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे मला ज्यांनी दत्तक घेतलंय ज्यांनी मला सांभाळतात असे आमचे थोरले मालक श्री अजित महाराज मिजगुले, धाकले मालक PM प्रशांतजी महाराज मिजगुले आणि आमचे छको वैष्णवी सगळ्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि आमची जयाताईची कन्या आमच्या महाराज झाले तर चांगलं आहे, आम्हाला आनंद आहे. शाळा शिकते आणि तिला बरं वाटलं आम्हाला, आपले पोरं मोठे होताना आम्हाला आनंद आहे. धन्यवाद धन्यवाद. यानंतर प्रसाद आहे, प्रसाद आहे सर्व दुःखानां. एकदा भजन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम